The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। मनोपुब्बंगमाधम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासति वा करोति वा ततो नं सुखमनवेति छायाव अनपायिनी। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार वंदन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी बोधिसत्व डॉक्टर B.R. आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती पूर्णा द्वारा आयोजित 22वी बौद्ध धम्म परिषद व स्मृतिशेष भदंत उपाली थेरो यांचा 42वा स्मृती दिन आज शुक्रवार दिनांक 31 जानेवारी 2025 व उद्या शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी बुद्ध विहार भदंत उपाली थेरो नगर पूर्णा तालुका पूर्णा जिल्हा परभणी या ठिकाणी या परिषदेचे मुख्य मार्गदर्शक आणि संयोजक भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनात ही धम्म परिषद संपन्न होत असताना धम्म मंचावरती माझ्या समवेत उपस्थित असलेले संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ श्रामणेर संघ कार्यक्रमाची सर्व संयोजन समिती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी वैविध्यपूर्ण सहकार्य केलाय दान पुण्य केलाय असे सर्वच दानशूर आणि श्रद्धावान धम्म उपासक उपासिका या धम्म परिषदेला श्रवण करण्यासाठी अनेक ठिकाणावरून श्रद्धापूर्वक उपस्थित असलेले आपण सर्व उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या YouTube चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे। सकाळपासून ही धम्म परिषद सुरू आहे। भिक्खू संघाचं भोजनदान त्यानंतर
भव्य दिव्य स्वरूपामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे आपल्या पूर्णेतून निघणारी धम्म रॅली आणि तदनंतर या धम्म परिषदेचं कोरिया येथील आणि लेह लडाख येथील भिक्खू संघाच्या शुभ हस्ते उद्घाटन आणि त्याचबरोबर धम्म देसना हा कार्यक्रम अव्याहतपणे 22 वर्षांपासून, तसं पाहिलं तर 42 वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. त्यामुळे ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये हा कार्यक्रम संपन्न होत असतो, खरं तर आपल्या परभणी जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्राचं एक नाक आन बान शान म्हणून महाराष्ट्रामध्ये धम्माचं वातावरण, सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचं जे महान कार्य करीत आहेत, केवळ आपल्या पूर्णेपुरतच मर्यादित नाही तर महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये, गावांमध्ये भिक्खूंच्या माध्यमातून, मोठ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून, बुद्ध विहारांच्या माध्यमातून धम्माचं कार्य करणारे आपले पूजनीय भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर यांच्या कार्याच्या प्रती त्यांना अनुमोदन म्हणून आपण एकदा सर्वांनी त्यांचं टाळ्यांच्या गजरांमध्ये स्वागत केलं पाहिजे. कारण आम्ही खरं तर लहान आहोत आणि भंतेजींच्याच तालमीमध्ये शिकत आहोत, हे नेहमीसाठी आम्ही कबूल करतो, जाहीर करतो. कारण भगवान बुद्ध म्हणाले, ज्यांच्याकडून आपल्याला धम्म प्राप्त होत असतो, ज्यांच्याकडून आपल्याला धम्माचा मार्ग उजागर केला जातो, ज्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकायला भेटते, जीवनाला एक कलाटणी भेटते, एक चांगलं वळण भेटते, अशा कल्याण मित्र ठरलेल्या लोकांच्या प्रती आपण सदैव आपल्या हृदयामध्ये जागा ठेवली पाहिजे आणि त्यांच्या प्रती आपण सदैव कृतज्ञ असायला पाहिजे. आणि त्यामुळे भंतीजींच्या प्रती आम्ही नेहमीच ऋणी राहू, त्यांच्या प्रती कृतज्ञता आमच्या मनामध्ये राहील. कारण आम्ही नवेच होतो, परंतु भंतीजींनी अनेक ठिकाणी आम्हाला स्टेज उपलब्ध करून दिले. मग बावरी नगर, दाभण, नांदेड येथील स्टेज असेल, खरं तर त्या परिषदेमध्ये लहान असताना आई वडिलांबरोबर आम्ही गृहस्थ लहानपणामध्ये जायचो. परंतु धम्मसेवक भंतेजी मुळावा यांच्याकडे शाळेमध्ये शिकायला गेले असल्या कारणाने धम्माचा संस्कार झाला आणि भगवान बुद्ध म्हणाले, मनुष्य, प्राणी किंवा एखादा जंगली प्राणी जर चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात गेला, संगत जर चांगली लाभली तर निश्चितपणे त्याचा सुपरिणाम त्या व्यक्तीवरती होत असतो. म्हणून बघा, जंगलात राहणारा टायगर, वाघ किंवा सिंह जर त्याची पिल्ल लहानपणी माणसाने सोबत बाळगली, माणसांच्या सोबत जर वाढली, तर ती माणसावर अटॅक करू शकत नाही, जरी ते हिंस्त्र असले. कारण माणसांचा सहवास लाभला, माणसांचं प्रेम मिळालं, माणसाची शिकवण मिळाली. म्हणून वाघ वाघच, पण जंगलातल्या वाघामध्ये आणि माणसांबरोबर राहणाऱ्या वाघांमध्ये फरक असतो. संगतीचा परिणाम होत असतो. गुळवेल जो असतो आयुर्वेदामध्ये फार महत्वाचं काम करतो, पण गुळवेलातही गुळवेल तो श्रेष्ठ ठरला जो लिंबावरती वाढत असतो. का तर लिंबामध्ये कडवटपणा असतो, त्या गुळवेलामध्येही कडवटपणा असतो, प्लस लिंबामधला कडवटपणा त्याच्यात उतरतो आणि तो अधिक गुणकारी ठरतो. अर्थातच त्याला त्याच्यामध्ये सुद्धा संगतीचा परिणाम होतो. म्हणून भगवंतानं महामंगल सूत्रामध्ये पहिल्याच गाथेत सांगितलं बघा, असेवनाच बालानं पंडितानंच सेवना, पूजाच पूजनियानं येतं मंगलमुत्तमं. हे भगवंताचे शब्द आहेत बघा. भगवान म्हणाले, असेवनाच बालानं पंडितानंद सेवना. जीवनामध्ये सुखी बनायचं असेल, जीवनामध्ये यशस्वी बनायचं असेल तर तुमची संगत कोणाबरोबर आहे हे फार महत्वाचं आहे बघा. म्हणून चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, वाईट लोकांच्या म्हणजे असेवनाच मूर्खांच्या संगतीत राहू नका. कारण ज्यांच्या संगतीमध्ये तुम्ही राहता, ज्यांच्या सहवासामध्ये तुम्ही उठता बसता, त्यांचे संस्कार तुमच्यावर झाल्याशिवाय राहत नाही. सर्वसामान्य जीवनामध्ये सुद्धा तुम्ही व्यवहारिक जीवन जगत असाल, तुमचे मुलं, तुमची मुलं किंवा तुम्ही स्वतः
जर चांगल्या धार्मिक सिलवान गुणवान लोकांबरोबर राहत असाल तर त्यांचा चांगला परिणाम तुमच्यावरती होतो, पण तुम्ही जर वाम मार्गाला लागलेल्या लोकांबरोबर राहिलात तर त्याचा दुष्परिणामही तुम्हाला भविष्यामध्ये भोगावा लागतो. आणि त्यामुळे चांगल्या लोकांच्या सहवासात राहणं हे नेहमीकरिता चांगलं आहे. आणि त्यामुळे जेवढे जेवढे भिक्खू आम्हाला लाभले, विद्वान सिलवान गुणवान, त्यांच्या प्रती खरंच कृतज्ञता व्यक्त करतो. नाहीतर अभ्यास करायला जर भेटला नसता, चांगल्या लोकांचा सहवास जर भेटला नसता, त्यांनी संध्या जर दिल्या नसत्या तर आज हे बोलता आलं नसतं. तुम्हाला तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगेल, या परिषदेला दरवर्षी येत असतो आम्ही. आपणास पण ठाऊक आहे, नांदेडची परिषद असेल, ही परिषद असेल किंवा अजून कोणती परिषद असेल, त्या परिषदांमध्ये नेहमी येतो आम्ही. मागच्या वर्षी इथे आलो नाही, परंतु तुम्हाला मी सांगेल, भिक्खू संघाचं जे कार्य आहे, भंतेजींचं जे कार्य आहे ते खरंच खूप महान आहे. पण भगवान बुद्ध म्हणाले, सगळेच लोक चांगलं काम करण्यासाठी या जगामध्ये जन्माला येत नाही. काही लोक बस खाण्यासाठी जगतात, जगण्यासाठी खातात आणि खाता खाता मरतात. कहाँ गए तो पता नहीं, क्या लाए ये भी पता नहीं, और क्या लेकर जा रहे ये भी पता नहीं. बस बाल्याची माय 10x10ची खोली आणि सगळं काही गेलं म्हणते चुलीत. मला काही देणे घेणं नाही म्हणते. तुम्ही नाही बाप्पा तसे, पण समाजामध्ये असे लोक आहेत बिलकुल की ते कोणत्याच कामाचे नाही. आणि त्यामुळे भिक्खू संघाचा सहवास आम्हाला लाभला. आमचं ते अहोभाग्य आहे, आमचं ते पुण्य आम्ही समजतो खरं तर. आणि त्यामुळे भंतेजींच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. भंतेजींचं कार्य महान आहे, आम्हाला संधी देतात बोलण्याची. आज तुमच्या माहितीसाठी सांगेल, हे आपलं दी ग्रेट हॅपीनेस युट्यूब चॅनल आहे. तुमच्याकडे जर मोबाईल असतील, मला वाटतं तुमच्यात बसलेले भरपूर लोक प्रवचन ऐकत असतील घर बसल्या. जरा एक हात वर करा बरं, कोण कोण ऐकते प्रवचन? अरे वा वा, जरा स्वतःसाठी टाळ्या वाजवा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ही धम्माची ताकद आहे बघा. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 20 ऑक्टोबरला आमचा वर्षावास 19वा संपन्न झाला औरंगाबाद मध्ये. तेव्हा आम्ही लाईव्ह सेशन ठेवलं होतं, तुम्ही पाहिलं असेल तर. 20 ऑक्टोबरला अवघ्या 2 वर्षांमध्ये आपल्या ती ग्रेट हॅपीनेस चॅनलचे आता आज जर पाहिलं तर 1,09,000 सबस्क्रायबर्स आहेत बघा. तुमच्या माहितीसाठी सांगतो, किती? 1,09,000. म्हणजे आजच्या तारखेला एका महिन्याला 3,000 सबस्क्रायबर्स वाढतात. जर धम्मदेसना आपण अपलोड केली तर 1,09,000 लोकांना ती पोहोचते. आणि आपल्या चॅनलचे व्ह्यूज जर तुम्ही पाहिले तर काही लाखावर, काय मी तर म्हणतो कोटीच्या वर गेले असतील, तुम्हाला चॅनल मधलं काही समजत असेल तर. आणि म्हणून आपला जरी प्रिंट मीडिया नसेल, आपला इलेक्ट्रॉनिक मीडिया जरी आज नसेल, कारण तुमच्याकडे जो टीव्ही आहे, त्या टीव्ही वरती तुमचं रिमोटचे बटन जे असतात, अनेक चॅनल तुम्ही पाहत असाल. कोणावर टीका टिप्पणी करत नाही आपण, पण अनेक धर्माचे धर्मगुरू प्रवचन देताना तुम्हाला दिसतात. आपल्याकडे तसे चॅनल उपलब्ध नाहीये. खरं तर कोरोना कोणासाठी चांगला होता तर कोणासाठी वाईट होता. आमच्यासाठी मात्र तो चांगला ठरला, कारण कोरोनात आम्ही काही बसून नव्हतो. तुम्ही सोशल मीडियावर जर पाहत असाल तर आम्ही लोकांना आवाहन केलं होतं. आणि जेवढे औरंगाबाद मध्ये आजूबाजूला शहरात जिथे कुठे स्लम एरियाज होते, जिथे कुठे गरीब लोक होते, ज्यांना अन्न मिळत नव्हतं, किंवा जे लोक पुणे मुंबईवरून गावाकडे जात होते, त्यांना लोकांकडूनच घेऊन त्यांना आम्ही दान देण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावरती चळवळ राबवली. नंतरच्या काळात शासनाने काही निर्बंध लावले, म्हणून आपलं चॅनल आम्ही काढलं, दी ग्रेट हॅपीनेस. लोकांच्या जीवनामध्ये हॅपीनेस फुलविण्यासाठी. आणि पाहता पाहता आता मोठी त्याच्यामध्ये प्रगती होत आहे. घराघरात बुद्धाची वाणी भिक्खूंच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम आपलं चॅनल करते आहे. आणि त्याच माध्यमातून आम्हाला सुद्धा इथे भंतेजींनी संधी दिली. आणि त्यामुळे बोलत आहे. तर अधिक काय मी बोलत नाही आहे, वेळ पुढे पुढे जाते. आम्हाला फार आनंद होतो. खरं तर इथे कोरियाचे भंतेजी आले बघा. त्यांच्या बाजूला इथे बसले भंतेजी होते, संघसेना भंतेजी. तुम्ही पाहिले, गोरे गोमटे उंच पुरे होते बघा, चष्मेवाले भंतेजी. ते लेह लडाखला राहतात. तुम्ही लेह लडाखला एकदा जरूर जा.
काम पाहण्यासाठी भंतेजींचं 200 एकर जमीन आहे त्यांची. किती? 200 एकर. आता आम्ही थायलंडला जाऊन आलो. तुमच्यापैकी पण काही लोक भंतेजी सोबत नक्कीच गेले असाल. आपल्याकडे विहार असते 4 भिंतीचं छोटस. आपल्याकडे त्याला राहते कुलूप. त्यातल्या त्यात जे पदाधिकारी असतात त्यांच्याच मुळे लागते कधी कधी कुलूप. वंदना बंद पडते, काही काही धूळ खात पडते, कधी कधी काही काही लोकांना तर 14 एप्रिललाच उजाडते. आणि ते पण संध्याकाळी पोटात टाकून नाचते. तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे म्हणते. आणि रक्तात भीमराव तर नसतेच, कारण दारू पिणाऱ्याच्या रक्तात भीमराव कसा राहील? त्याच्या रक्तात नुसती दारूच असेल तर भीमराव कुठे येईल? ते त्याच्यावर नाचते. 100 रुपये वर्गणी दिलेली असते. आणि डीजे जर लावला तरच जयंती म्हणते खरी, नाही तर प्रबोधन प्रवचन म्हटल्यावर म्हणते मी येत नाही म्हणते. तुम्ही नाही तसे बाप्पा, तुम्ही तर येत असाल. पूर्णेची जयंती तर लय भारी होते हे आम्हाला माहिती आहे, नांदेड परभणीची. तर त्या भंतेजीने 200 एकर मध्ये खूप मोठं काम केलेलं आहे बघा. वृद्धाश्रम आहे, भिक्खू श्रामणेर ट्रेनिंग सेंटर आहे, त्यानंतर अनाथ आश्रम आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा एक मोठा पुतळा बसवलेला आहे, सगळ्या बाजूने डोंगर आहे बर्फाच्छादित, आणि मध्ये भंतेजींची मॉनिस्ट्री आहे. आम्ही इंटरनॅशनल कॉन्फरन्स साठी इन्व्हाइट होतो. एकदा दोनदा गेलो भंतेजीकडे कार्यक्रमासाठी. खूप मोठा, सगळ्या धर्मगुरूंना बोलवतात, ते मोठा कार्यक्रम घेतात. आणि त्यामुळे त्याही भंतेजींनी बोलवलं बघा. कोरियाचे भंतेजी येतात, अजिंठ्याला पण आले होते, इथे पण आले होते. आणि त्यामुळे इथे येऊन ते पाहतात तर थक्क होतात. यावर्षी गर्दी फारच जास्त आहे, आम्हालाही दिसत आहे. आणि त्यामुळे तुम्हाला मी आज सांगणार आहे आंबसूक्त. भगवान बुद्धांनी छोटे छोटे काही काही सूक्त सांगितले, त्यापैकी आंबसूक्त मी तुम्हाला सांगणार आहे. 4 प्रकारचे माणसं आहेत म्हणाले भगवान बुद्ध. जसे 4 प्रकारचे आंबे आहेत. आंबे किती प्रकारचे आहेत? किती प्रकारचे? 4 प्रकारचे. झोपू नका कोणी. आणि बाबा कसे झोपाल तुम्ही? खनखन आवाज आहे आपला, सध्या तरी झोपू शकत नाही कोणी. तर 4 प्रकारचे जसे आंबे असतात, तर भगवान बुद्धांनी सांगितलं त्या आंब्यासारखे 4 प्रकारचे लोक आहेत, माणसं आहेत. आता फक्त ज्यानं त्याला स्वतःला विचारायचंय की आपण कोणत्या आंब्यासारखे आहोत. इकडं तिकडं बोट करायला तर लय सोपं जाते आपल्याला. भंतेजी सुरुवातीलाच म्हटले किचल्या करू नये, आणि खरंच किचल्या करायला आपल्या समाजाचा एकच नंबर लागते. आनंद कौशल्यान भंतेजीनं तर बाबा एक उदाहरण दिलं होतं खेकड्याचं. तुम्ही ऐकलं पण असेल. आपल्या समाजात खेकड्या प्रवृत्ती म्हणाल तर बाबा कोणी हातात धरू शकत नाही. कारण भंतेजी म्हणाले, आनंद कौशल्यान भंतेजी एका ठिकाणी खेकड्याचं प्रदर्शन भरवलं, आणि तिथे अनेक देशाचे खेकडे ठेवले होते. ज्या भांड्यात खेकडे ठेवले त्या सगळ्या भांड्यावर झाकण ठेवलं होतं. भारताचे खेकडे ज्या भांड्यात ठेवले त्याच्यावर झाकण नव्हतं ठेवलं. लोक येत होते, खेकडे पाहत होते, आणि परत जाताना प्रदर्शन ज्यानं भरवलंय त्याला विचारत होते, बा एक शंका आहे आमच्या मनात. तो म्हणायचा काय? सगळ्या देशाच्या खेकड्यांना ज्या भांड्यात ठेवले त्याच्यावर झाकण आहे, भारताचे खेकडे, इंडियन खेकडे ज्या भांड्यात ठेवले त्याच्यावर का झाकण नाही? तर ते प्रदर्शन भरवणारा जो हुशार होता, तो त्याला प्रवृत्त्या माहित होत्या. तो म्हणाला बाकी देशाचे खेकडे जे आहेत ते हुशार आहेत, आणि भारताचे खेकडे जास्तच हुशार आहेत. तर ते जे अज्ञानी होते ते म्हणाले कसं काय? तर त्यानं सांगितलं की भारताच्या बाहेरचे खेकडे जर वरती एखादा खेकडा निघत असेल, पडत असेल, धडपड करत असेल, तर खालचा खेकडा त्याला निहाळते, ऑब्झर्व करते त्याला की एक पाय उजवा कुठे ठेवला, डावा पाय कुठे ठेवला, पकड बसली की नाही, मग बाहेर कसा पडला, आणि बरोबर त्याला फॉलो करून मग दुसरे खेकडे बाहेर पडतात. म्हणून त्या खेकड्याच्या भांड्यावर झाकण ठेवलं, कारण बाहेर पडतात. मग भारताच्या भांड्यावर का नाही झाकण ठेवलं? तर त्यानं सांगितलं हे खेकडे लय 150 हाने. एक जर वरती चालला तर ते भंतेजी असो का उपासक असो, हे वरती एखादा पाऊल टाकला की याचा खालचा पाय धरून खाली वळते. माझ्या पुढे जातो का म्हणते, माझ्यापेक्षा तुझी प्रसिद्धी होतीच कशी म्हणते, मी पाहतो.
तुला नाही उघडं पाडलं, तुला नाही बेइज्जत केलं, तुझी नाही बदनामी केली तर माझं नावच बदलून ठेव. म्हणजे कशाला नाव बदलून ठेव? भगवंताचं वचन आहे. भगवान म्हणतात निरुपद्रवी प्राण्यांना किंवा निर्दोषी व्यक्तीला जर कोणी दोष लावत असेल, काम करणाऱ्याला जर कोणी आडकाठी आणत असेल आणि त्यातल्या त्यात बुद्धाची वाणी पसरवणाऱ्याला कोण अडथळा निर्माण करत असेल, त्रास देत असेल, तर नरक कुठं मेल्यावर आहे ते तर काय माहित नाही. पण या जीवनात तशा लोकांना नरक भेटल्याशिवाय राहत नाही जे धम्म प्रचारकांना अडथळा निर्माण करतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो उदाहरण म्हणून, कोणाला दोष देत नाही. बापा तुम्ही लय चांगले. बाबासाहेबांना भंडाऱ्याच्या निवडणुकीमध्ये आपल्या एका माणसाने पाडलं, माहिती तुम्हाला? माहित आहे आपल्याला. हुशार तुम्ही बाबा, तुमच्यासारखा कोण हुशार? तर त्या माणसाने निवडणुकीत आपल्याच माणसाला निवडून आणलं, म्हणजे पुढे केलं. निवडून आला माणूस, विमानात बसून कुठं दिल्लीला का कुठं चालला होता म्हणा आनंदाच्या भरात. वरच्या वरीच विमानाच्या काय त्याचा स्फोट झाला, तुकडे तुकडे झाले, मौतीलाही सापडलं नाही. ते तुमच्या माहितीसाठी सांग. कारण जो माणूस आपल्या जीवाचं रान करतो, आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो, आपल्या पूर्ण त्याला स्वैराचारी सुख म्हणू त्या सुखाकडे दुर्लक्ष करतो, फक्त आणि फक्त समाजाचा विचार करतो, आपलं परिवार कुर्बान करतो, त्या माणसाला चांगलं काम करताना जर अडथळा कोणी निर्माण करत असेल तर मला सांगा, ते काय लहान सहान पाप असेल काय? लहान सहान अकुशल कर्म असेल काय? तर बिलकुलच नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, भगवान बुद्धाच्या काळातलं उदाहरण हे तर बाबासाहेबांचं सांगितलं तुम्हाला. भगवान बुद्धाच्या काळात देवदत्त प्रवृत्ती होती बघा, तुम्हाला माहित असेल. कर्म सांगितलं भगवंताने, प्रतित्य समुत्पाद. असं समजू नका की कर्म कोणाला सोडत नाही. तो मी असेल, तुम्ही असेल किंवा अजून कोण असेल, कर्म कोणाला सोडत नाही. भगवान बुद्धाच्या काळात भगवंताच्या आत्याचा मुलगा असलेला देवदत्त लहानाचा मोठा भगवंताच्या सोबत झाला. भगवान बुद्ध जेव्हा 7 वर्षांनी कपिलवस्तू नगरीला गेले तेव्हा आनंदाबरोबर महानामाबरोबर त्या 5-7 मुलांबरोबर दीक्षा घेण्यासाठी पण आला. भिक्खू पण बनला देवदत्त. भगवंताबरोबर काही दिवस राहिला. पण भगवान बुद्धाने सारीपुत्ताला महामोकल आणला, धम्मसेनापती बनवलं, त्याला खटकलं, त्याचं पोट लयच दुखू लागलं. कुठंच ऑपरेशन करू शकत नाही, कोणतीच गोळी लागू होत नाही, एवढं पोट दुखू लागलं. कारण जवळच्या लोकांचं लय पोट दुखते. आताच विषय झाला आमचा भिक्खू संघाची चर्चा करत होतो, तर खर तर कुत्र्याला भावकी काय म्हणतात, ते काहीतरी म्हण आहे बघा, ते सांगत नाही, तुम्हाला माहित आहे बघा. म्हणजे आपल्या जवळच्या लोकांना आपली म्हणजे कुत्र्याला गती आणि भावकीला प्रगती सहन होत नाही बघा. तुमच्या माहितीसाठी सांगतो. म्हणून देवदत्ताची जी प्रवृत्ती होती की नाही, भगवान बुद्धाने त्याला महत्व दिलं नाही असं त्याला वाटत होतं. भगवान बुद्धाला त्याने मारण्याचा प्रयत्न केला. भगवान बुद्ध गृधकुट पर्वतावर राहत होते, त्यानं भगवंताला मारण्यासाठी लोक पाठवले. भगवान बुद्धाला बेइज्जत करण्याचा, स्त्रियांचं लांछन लावण्याचा प्रयत्न केला, परंतु गरु कर्म घडलं. देवदत्ताने दगड पण मारला भगवंताला, त्याचा तुकडा भगवंताला लागला, त्याच्याकडून गरु कर्म घडलं. संघामध्ये त्यानं फूट पाडली, स्वतःला महत्व दिलं नाही म्हणून. जेव्हा हे कर्म त्याच्याकडून घडलं तेव्हा त्याला तात्काळ फळ मिळालं. 9 महिने मरणांतिक वेदना भोगत होता तो. झोपला तर झोप लागू शकत नव्हती, डोळे काम करत नव्हते, जीभ काम करत नव्हती, कान काम करत नव्हते, चालू शकत नव्हता, बोलू शकत नव्हता, बिलकुल अन्न पचत नव्हतं, पाणी पचत नव्हतं आणि मरतही नव्हता. 9 महिने मरणांत. बाबासाहेबांनी लिहिलं की बुद्ध अँड हिज धम्मा ग्रंथामध्ये 9 महिने मरणांतिक वेदना झाल्या त्याला. आणि नंतर मग मन त्याचं माहित नाही कोणतं पुण्यकर्म होतं, त्याने आपल्या शिष्यांना बोलून दाखवलं की मला भगवंताची क्षमा मागायची आहे. भगवानच बरोबर होते, मी चुकीचा आहे, भगवान माझ्याबद्दल कुठे काही बोलले नाही, म्हणून भगवंताची मला क्षमा मागायची, मला भगवंताकडे घेऊन चला. तो खाटेवर झोपला, त्याचे शिष्य घेऊन चालले होते. भगवान आपले दिव्य दृष्टी प्राप्त होते. भगवंताला आपल्या सर्वज्ञ म्हणतात. सर्वज्ञ का म्हणतात माहितीये?
परचित्त ज्ञानी असतात भगवान बुद्ध. जसं आपण म्हणतो की नाही कधी कधी मला सगळं समजते भांडणार किंवा असं बोलता बोलता, खरं तर आपल्याला आपल्याच बद्दल काही ढेकळं समजत नाही. समजत असतं तर सगळेच निर्वाणाला प्राप्त झाले असते, पटापट श्रोतापन्न सकृतागामी अनागामी अरहत झाले असते. परंतु आपल्याला आपल्याच बद्दल माहित नसते, आपण कुठून आलो आणि कुठे जाणार. आध्यात्मिक दृष्ट्या भगवंतानं छोट्याशा पोरीला प्रश्न केला होता एकदा, तर भगवान बुद्ध म्हणाले आपल्याला ते समजत नाही आणि म्हणून देवदत्त येत आहे ते भगवंताला समजलं. भगवंत म्हणाले भिक्खू संघाला देवदत्ताला पश्चाताप झाला. देवदत्त भगवंताची माफी मागण्यासाठी येतोय खरा, पण भगवंतापर्यंत तो पोहोचू शकणार नाही. श्रावस्तीच्या जेतवनाच्या त्या बॉर्डर पर्यंत तो आला आणि बरोबर तिथे त्यानं सांगितलं आपल्या शिष्यांना जरा थांबवा विसावा घेण्यासाठी. आणि असं म्हणतात तिथे तो जमिनीमध्ये गडप झाला आणि मृत्युमुखी पडला. तो भगवंताला भेटू शकला नाही. आणि त्यामुळे तुम्हाला हे दोन उदाहरणं सांगितले. एक तर आपल्या समाजाला विरोधक बाकीच्या लोकांचा तर अजेंडाच आहे, बुद्ध धम्म नष्ट करणे, संविधान नष्ट करणे, बाबासाहेबांचा विचार नष्ट करणे, हा तर त्यांचा अजेंडाच आहे. पण वामन दादा जसे म्हणाले माझ्यातला भीम मीच केला उन्हा, दोष देऊ पुन्हा. कारण बाबासाहेबांच्या विचारांना संपवण्याचं खऱ्या अर्थाने जर कोण कार्य करत असेल, 22 प्रतिज्ञा न पाळून, पंचशील न पाळून, तर ते आपलेच लोक आहेत. तुम्हाला सांग, दुसऱ्याला दोष देण्यात काय अर्थ आहे? दुसरे लोक तर फक्त बाबासाहेबांच्या सिमेंटच्या पुतळ्याची विटंबना करतील, पण दारू पिऊन बाबासाहेबांच्या जयंतीत नाचणारे लोक, दारू पिऊन बाबासाहेबांच्या गाण्यावर नाचणारे लोक, खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची बदनामी करणारे तेच लोक आहेत. किचन मध्ये भीम के लगते जिगर म्हणून घेणारे, अर्ध्यापेक्षा जास्त उदर आणि अर्ध्यापेक्षा कमी इधर असणारे लोक, इकडच्या दगडावर पाय ठेवते आणि तिकडच्या दगडावर पाय ठेवते, असे जे भरकटलेले लोक आहे, खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचा अपमान करणारे तेच तर लोक आहे. आणि त्यामुळे आपण बाबासाहेबांच्या चळवळीला, बाबासाहेबांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचं काम केलं पाहिजे. म्हणून खेकडा प्रवृत्ती आनंद कौशल्याने भंतीजीने सांगितली. आणि जी खेकडा प्रवृत्ती आहे आपल्या समाजातही ती मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून आपल्या समाजात काम करणाऱ्या लोकांना, विशेषतः भिक्खू संघाला, आता आम्ही भिक्खू संघ काही बसलो होतो, चर्चा केली. भिक्खू संघाला, धम्माला बदनाम करण्याचं, बुद्धाला बदनाम करण्याचं कट कारस्थान इथे रचल्या जात आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, भगवान बुद्धांना जसं बदनाम करण्याचा प्रयत्न केला, बुद्धाचं तर कधी कोणी काही करू शकत नाही. बुद्ध पॉवरफुल असतात, बुद्धासारखं कोणी नसते. आजही जे काम करणारे भिक्खू आहेत, मी जाहीरपणे सांगतो तुम्हाला आपल्या चॅनलवरून, उद्या काहीही होऊ शकते बघा. कारण सध्या मोठ्या जलद गतीने धम्माचा प्रचार आणि प्रसार होतो आहे. धम्म परिषदांच्या माध्यमातून, अनेक भिक्खूंच्या माध्यमातून, अनेक संघटनांच्या माध्यमातून, परंतु काम करणारे लोकांना टार्गेट पण केल्या जाऊ शकते. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कारण इथे या ना त्या मार्गाने बुद्ध धम्माची बदनामी कशी होईल, पीछे हाट कशी होईल, यासाठी काम करणारा वर्ग इथे आहे. त्यामुळे तुमची माझी प्रत्येकाची जबाबदारी आहे की प्रामाणिकपणे बुद्ध धम्माचं काम करणाऱ्या लोकांना आपण सहकार्य केलं पाहिजे. जर आपणच आपल्या लोकांना अडथळा निर्माण केला स्वार्थापायी, अहंकारापायी, तर आपल्या समाजाचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला सांगतो. आणि बाबासाहेबांनी म्हणूनच 15 ऑक्टोबर 1956 ला आपल्या लोकांना निक्षून सांगितलं की उद्या इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं तुमच्याकडे बोट करून असं म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका की महाराणी बुद्ध धम्म पाठवला. म्हणून फक्त उत्सव साजरे करण्यापुरते आपण मर्यादित नसलो पाहिजे, फक्त गाणे ऐकण्यापुरते आपण मर्यादित नसलो पाहिजे, फक्त जयंती साजरी करण्यापुरते आपण मर्यादित नसलो पाहिजे. तर घराघरात पंचशील पालन झालं पाहिजे, घराघरात निर्व्यसनी लोक तयार झाले पाहिजे, घराघरात आदर्श मुलांना घडविणारे मायबाप तयार झाले पाहिजे, बुद्ध विहारात जाणारे लोक तयार झाले पाहिजे. तरच बाबासाहेबांचं स्वप्न साकार होईल, पूर्ण होईल. नाही तर आपल्या हाताने आपण आपली फजिती करून घेऊ. आणि म्हणून मी तुम्हाला सांगेल की भगवान बुद्धांनी सांगितलं अंब सुत्तामध्ये 4 प्रकारच्या आंब्यासारखे लोक आहेत.
पहिला प्रकार सांगताना भगवान बुद्ध म्हणतात की पहिला आंबा असा आहे की वर करणी दिसायला फार सुंदर असतो. तुम्ही मार्केटमध्ये जर कधी गेलात, आता बघा आंब्याला मोहर आलेला आहे. काही दिवसानंतर आंबे पाडाला येतात, नंतर पिकतात, बाजारात येतात. काही आंबे वरतून दिसायला आकर्षक असतात, पण खायला जर गेलं तर बेचव लागतात. बघा भगवान म्हणाले हा पहिला जो आंबा आहे ना, तर असेच काही लोक असतात. बघा तुम्ही नाही, नाराज नका होऊन बारीक तोड करू नका बापा, पण तुम्ही जरी नसले तर समाजात भरपूर असे लोक आहेत की जे प्रचंड श्रीमंत आहेत, दिसायला सुंदर आहेत, बरे गुमटे आहेत, पण बाबासाहेबांचं काम करत नाही, समाजाच्या कामी पडत नाही. आणि त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले की या आंब्यासारखेच काही लोक आहेत, दिसायला आकर्षक आहेत, श्रीमंत आहेत, परंतु समाजाच्या कामी पडत नाही, धम्माचं काम करत नाही, बाबासाहेबांचं काम करण्यासाठी पुढे येत नाहीत. बस माझा मुलगा, माझी मुलगी, माझं घर, माझी गाडी, माझी घोडी, माझं आणि माझाच पाडा असते. माझे मुलं पहा म्हणते, माझ्या मुली पहा म्हणते, अजून काय पहा म्हणते, मला पान फुलं वाहा. कधी कामी पडत नाही धम्म कार्याच्या, समाज कार्याच्या. असा एक वर्ग आहे बघा, तो पहिल्या आंब्यासारखा आहे, दिसायला तर आहे पण चवीला बेचव आहे. बघा बिलकुल कशातच बसत नाही. दुसरा आंबा सांगितला भगवंताने, काही आंबे दिसायला आकर्षक नसतात, वरतून दिसायला आकर्षक नसतात, पण आतून मात्र मोठे चवदार असतात. तुम्ही आंबे खाणारे असाल, आम्ही आंबे खाल्ले, तर वरतून खरंच काही आंबे दिसायला नसतात तसे फार आकर्षक, पण त्याची चव म्हणाल तर कच्चे असताना देखील गोड लागतात. आम्ही लहान होतो तेव्हा आंब्याच्या झाडावर जाऊन आंबे खायचो. कैरी असताना तर एका ठिकाणी 2 आंब्याचे झाड होते बघा. ते आंबे कैरी कच्चेच असताना बिलकुलच आंबट नव्हते बघा. काकडी जशी असते अगदी त्याचप्रमाणे ते आंबे होते. म्हणजे दिसायला हिरवे असायचे, परंतु आतून मात्र ते गोड असायचे, आंबटपणा त्याच्यात नसायचा. असा दुसरा आंबा सांगितला भगवंताने. काही लोक गरीब आहेत. आता बघा तुमच्या पूर्णेतलेच आहेत का माहित नाही, ते काय दिलं त्यांनी, ते फ्रीजर दिलं त्यांनी, प्रिझर्व करण्याचं मशीन दिलं बघा. ते प्रेताला तेच प्रिझर्व करून ठेवली, बॉडी प्रिझर्व करून ठेवण्यासाठीचं मशीन दिलं बघा त्यांनी. ते भक्तेजी म्हणाले ते गरीब आहे. तर हे दुसऱ्या प्रकारात मोडतात बघा. आंबा जो आहे की नाही, वरतून दिसायला नाहीये फार आकर्षक, पण आतून जसा मधाळ आहे, चवदार आहे. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा बघा, अशा दानदात्यांसाठी. तुम्ही पण असाल त्यापैकी, असं म्हणत नाही मी की तेच आहे, तुम्ही पण असाल. कारण काही लोक श्रीमंत नाही आहे, पण प्रचंड दानी आहे. आता गंगापूरचे ते तुपे आणि कोणीतरी आलं बघा उपासक. आता भंतीजींना सांगितलं, मला भंतीजी सांगत होते, 1/2 एकर जमीन, काळी सुपीक जमीन, पाण्याखालची जमीन, धम्माचं काम करण्यासाठी औरंगाबादकडे गंगापूर आहे बघा, 1/2 एकर जमीन दान देत आहे. भंतेजी म्हणाले आपल्याला तिकडे जायचंय आणि त्यांचं मत काय आहे, गावकऱ्यांचं मत काय आहे ते पाहून आपल्याला ती जमीन दानामध्ये घ्यायची. म्हणाले एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. असे लोक आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, समाजामध्ये रोज आम्हाला कधी फोन येतात, कधी भेटतात. लोक गरीब असतात, परंतु ते सहकार्य करण्याच्या मोड मध्ये असतात. बाबासाहेबांची चळवळ जिवंत ठेवण्याचं काम करतात. आपल्याच या परभणी मधून आता बघा आपले वाकुडे साहेब गेले, सोमनाथ सूर्यवंशी नावाचा तो मुलगा गेला आणि आपल्या लोकांनी लॉंग मार्च काढला बघा, परभणी टू मुंबई मंत्रालय. मी पाहिलं कितीतरी आपल्या माता भगिनीला त्याच्यात चक्कर येते, कोणी उडवण्याचा प्रयत्न करते, पण गावचे गरीब दीन दुबळे लोक जे आहेत आपले, त्या कारव्याबरोबर जुळत आहे आणि तो कारवा पुढे आणि पुढे बाबासाहेबांचा झेंडा हातात घेऊन चालले. त्याच्यात का लय मालदार आणि माड्यावाले गाड्यावाले लोक नाही आहे, मिडल क्लास आणि गरीब लोक आहेत बघा, तुम्हाला सांगतो. आणि म्हणून चळवळ जिवंत ठेवणारे, धम्माचं कार्य करणारे सुद्धा सगळेच मालदार लोक नाही आहे, मिडल क्लास वालेच लोक आहेत.
तुम्ही पण एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात. बोटावर मोजण्या एवढे जर लोक सोडले ज्यांचं पोट भरलंय, एकदम श्रीमंत आहेत, तसं तर बाबासाहेबांना मालामाल सगळ्यांनाच केलंय. ड्रायव्हर आहे श्रीमंत आहेत, आज ते गरीब आहे लोक श्रीमंत आहेत. आम्ही गेलो पुण्यात जातो कधी कधी, समजा तुमच्या परिषदेच्या वेळेला पाहतो तर मोठ्या मोठ्या माड्या, घरावर चक्रन गेटन काय लय काय काय दिसते. कारण बाबासाहेबांनी खरंच मालामाल केलं बघा. गुलामी का टूट गया जाल, ये है मेरे भीम का कमाल. गुलामी का टूट गया जाल, ये है मेरे भीम का कमाल. ये भिखारी बने हैं मालामाल, ये है मेरे भीम का कमाल. गुलामी का टूट गया जाल, ये है मेरे भीम का कमाल. कमाल कोणाची आहे? कोणाची? फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपण आहोत, हे तुम्ही मी कधीच विसरता कामा नये. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकारांची जाणीव ठेवून आपण पहिले आंब्यासारखे नसलो पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगत आहे, दिसायला काय करता बापा? माझ्या आयांकडे बहिणींकडे पाहिलं तर यांना कोण म्हणेल पूर्वाश्रमीच्या महाराजा बाया होत्या. बापा पहा ना, माझ्या आईकडे नाकात माव म्हणता माव ना, पायात हातात बोटात कुठं काय सोनं घातलंय, घरी कपाटात मटक्यात कुठं काय ठेवलं असेल. प्रचंड श्रीमंत झाले बघा, कपडे अंगावर भरभरीचे, चष्मेन कायन लग्नाचा तर थाटच होता. भयंकर श्रीमंती आली बघा. परंतु त्या श्रीमंतीची जाणीव ठेवणारे असलो पाहिजे. दुसऱ्या किमान आंब्यासारखे आपण असलो पाहिजे. दिसायला नसलो तरी चालते, जास्त श्रीमंत नसेल तरी चालते, पण आपण जे कमवतोय, जे खातोय आपण, ते बाबासाहेबांमुळे आहे. आज आपल्या पोरींना जी स्कॉलरशिप मिळते ती बाबासाहेबांमुळे आहे. आपल्याला जे रिझर्वेशन मिळते ते बाबासाहेबांमुळे आहे. आपल्याला जो स्वाभिमान मिळाला तो बाबासाहेबांमुळे आहे. आज आपल्याकडे वक्र दृष्टिकोनी टाकून पाहू शकत नाही, हे बाबासाहेबांमुळे आपलं आहे. हे सदैव आपण ध्यानात ठेवलं पाहिजे आणि बाबासाहेबांचं उत्तराई आपण बनलो पाहिजे. बाबासाहेबांच्या अनंत उपकारांची आपण जाणीव ठेवली पाहिजे. म्हणून माझंच पोट भरू दे, फक्त पोट भरून फुटायला येते तरी येत नाही काही धम्म कार्यासाठी. तशा प्रकारे तुम्ही बनता कामा नये. म्हणून भगवंताने पहिला आंबा सांगितला तो बिना कामाचा. मला पाहन फुलं वा, ती श्रीमंती, ती गाडी, ती एसटी, तो हान काही कामाचा नाही. दुसरा आंबा तरी कामाचा थोडाफार, कारण तो दिसायला जरी नसला, मिडल क्लास जरी असला तरी मात्र धम्माच्या कामी पडतो. विहारात जातो, कीर्तन करतो, भोजनदान देतो, भंतीजीला घरी बोलवतो, दान पुण्य करतो, बुद्ध पूजा घेतो, परित्राण पाठ घेतो, धम्मदेशनेचं आयोजन करतो, 4 लोकांना संधी प्राप्त करून देतो धम्म प्रचार करण्याची, धम्मश्रवण करण्याची. आणि म्हणून दुसरा आंबा जो दिसायला जरी बरा नाही, आकर्षक नाही आहे, परंतु तो आतून मात्र गोड असतो. आणि तिसरा आंबा सांगताना भगवंताने सांगितला, तिसरा एक आंबा असतो तो दिसायला आकर्षक नसतो आणि आतून आंबट खट्ट असतो, नुसता बेचव. बापा त्याचं लोणचं केलं तरी तोंडात घालू वाटत नाही, एवढा आंबट पहा. त्याच्यात मोहरी किती घाला, तिथ्या किती घाला, का गुळ घाला, त्याचं लोणचे खाऊ वाटत नाही. काही आंब्याचं एवढा आंबट पहा. तसे काही लोक लयच आंबट, तुरट आणि खारट आणि तिखट तर विचारू नका किती असतात. ते फक्त टीका करायला सांगा. नाचता येईना अंगण वाकड म्हणते, अंगण वाकड आहे मी कसा नाचू म्हणते, बिलकुल मनातच नसते. आणि म्हणून सहकार्य करत नाही. म्हणून तिसरा आंबा बिना कामाचा असतो, दिसायलाही नाही, वानालाही नाही आणि गुणालाही नसतो. तसं तर अजून एका ठिकाणचं प्रवचन आहे आपलं असं, की या जगात असे लोक आहेत की वानाला आहेत तर गुणाला नाही, काही गुणाला आहेत तर वानाला नाही, काही गुणालाही नाही आणि वानालाही नाही, आणि काही वानालाही आहेत आणि गुणालाही आहेत.
फक्त स्वतःला डोळे बंद करून विचारा आपण कोणत्या क्वालिटीचे. मी नाही म्हणत बापा तुम्हाला तुम्ही कोणत्या क्वालिटीचे. मी तर समोर ठेवत आहे फक्त. आणि त्यामुळे हा तिसरा आंबा जो आहे तो काही कामाचा नसतो. असे समाजात काही काही लोक आहेत बघा, बिलकुल खडा टाकणारे, अडथळा करणारे, त्रास देणारे, परेशान करणारे. मला फार म्हणजे वेदना झाल्या बघा. भंतेजी सांगत होते आणि ते खरंच आहे. तुम्हाला सांगतो लहानपणापासून आम्ही पण काम करतोय. सरसकट समाजाला नाव ठेवत नाही. समाजात खूप चांगले लोक आहेत काही काही, पण त्यांची संख्या फार कमी आहे. आणि अशा लोकांची संख्या खूप जास्त आहे की ते फक्त एकच त्यांचं काम आहे, नाव ठेवण्याचं. भंतेजी बरोबर नाही म्हणते, ते लोक बरोबर नाही म्हणते, तो उपासक बरोबर नाही म्हणते, ती धम्म परिषद काही कामाची नाही म्हणते, तो कार्यक्रम काही कामा नचाच पाडा लावलेला असते बघा. असे काही काही लोक तुम्हाला आढळतील बघा. विहारात जाणं काही कामाचं नाही म्हणते, खीरदान देऊन काय मिळते म्हणते, उपवासात पालन करून काय मिळते, भंतेजीच्या नादी लागून काय मिळते, पंचशील पालन करून काय मिळते, पांढरे कपडे घातल्यानं काय होते, ते सगळं नाक मुरडीनच काम त्याचं. हे बरोबर नाही म्हणते, ते बरोबर नाही. विहारात जाणाऱ्या महिला बरोबर नाही म्हणते, विहारात सेवा देणारे माणसं काम करणारे ते बरोबर नाहीत म्हणते. आणि हे प्रकार जे आहेत या तिसऱ्या प्रकारच्या आंब्यासारखे मोडतात बघा. ते बिलकुल वरतून दिसायला आकर्षक नाही आणि आतूनही बेचव असतात. पण चौथा आंबा जो सांगितला भगवंताने तो मोठा उत्तम प्रकारचा आंबा आहे म्हणाले भगवान. सर्वोत्तम प्रकारचा आंबा आहे. तो दिसायलाही आकर्षक असतो आणि आतूनही चवदार असतो. असे 4 प्रकारचे आंबे खाल्ले की नाही तुम्ही? कधी खाल्ले की नाही? बाबा रस पोळ्या खात असाल तुम्ही. आंबे असतात असे. 5वा आंबा नाही या जगात. तुमच्या माहितीसाठी सांग, तुम्ही कोणी म्हणू शकत नाही 5वा आंबा आहे. 4च प्रकारचे आंबे आहेत. भगवंताचं वचन आहे अंब सुत्त नावाचं बौद्ध साहित्यात सुद्धा आहे. मी तुम्हाला सांगतोय ना, हे काय आमचा विचार नाही आहे. हे कोणाचं सुद्धा आहे, कोणाचा उपदेश आहे? भगवंताचा उपदेश आहे. अंब सुत्त नावाचं सुत्त आहे बघा. म्हणजे 4 प्रकारच्या आंब्या समान लोक या समाजामध्ये आहेत असं भगवंताचं म्हणणं आहे. त्यामुळे कोणी धार्मिक आहे तर कोणी अधार्मिक आहे, कोणी दानी आहे तर कोणी कंजूस आहे, कोणी गुणवान आहे तर कोणी दुर्गुणी आहे, कोणी शीलवान आहे तर कोणी दुःशील आहे. अशा प्रकारचे लोक समाजात आहेत. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी आपल्याला जो धम्म दिला त्या धम्माला आपण टिकू शकलो पाहिजे, त्याचं आचरण करू शकलो पाहिजे, धम्माचा रथ पुढे आणि पुढे घेऊन जाऊ शकलो पाहिजे. बाबासाहेब म्हणाले धम्माचा रथ पुढे घेऊन जाता येईल तर घेऊन जा, पण त्याला मागे आणण्याचं काम करू नका. एक तर जागेवरच राहू द्या, नाही तर पुढे घेऊन जा. आणि त्यामुळे आज आम्ही समाजात पाहतोय काही काही लोक फक्त नाव ठेवण्यामध्ये स्वतःला धन्य समजतात. नेहमी एक दृष्टांत सांगत असतो बघा मी, तुम्ही ऐकला असेल चित्रकाराचा दृष्टांत. तुम्ही ऐकला का? एक चित्रकार असतो बघा. भगवान म्हणाले जगामध्ये चुकीची व्यवस्था आहे, चुकीची माणसं आहेत, चुकीचा समाज आहे, वाईट गोष्टी आहेत. पण त्या वाईट गोष्टीला वाईट म्हणत राहणं, वाईट म्हणत राहणं त्यातून काही साध्य होत नाही. पण जे वाईट आहे खरोखर त्याला चांगलं कसं बनवायचं याचाही उपाय कौशल्य तुमच्याकडे असायला पाहिजे. तर तुम्ही ज्ञानी, नाही तर नुसतंच वाईट आहे वाईट आहे वाईट आहे म्हणण्यात काय अर्थ आहे. या आशयाचा एक दृष्टांत आहे बघा. एकदा एका शहरामध्ये एक चित्रकार मुलगा होता. सुंदर चित्रकार होता तो. पण त्याच्या मनात विचार आला, मी तर स्वतःला हुशार समजतो, मी स्वतःला तर फार चांगला उत्तम प्रतीचा चित्रकार समजतो, पण जरा मी माझी परीक्षा घेतली पाहिजे. खरं तर भगवंताने स्वतःची परीक्षा घ्यायला सांगितली बघा प्रत्येकाला. आत्ताही अत्तनो नाथो कोही नाथो परोसिया म्हणाले भगवान बुद्ध. तुम्ही तुमचे स्वतःचे मालक आहात, इथे दुसरा तुमचा कोणी मालक नाही. म्हणून अत्त दीप भव, स्वयं प्रकाशित व्हा. आणि स्वयं प्रकाशित होणं म्हणजे कशाला म्हणाले भगवान बुद्ध? सिलवान व्हा, गुणवान व्हा, दानी व्हा, ध्यानी व्हा. स्वतःला श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अरहत्वाकडे घेऊन जा. आणि त्यामुळे एक चित्रकार होता, हुशार होता, पण त्याला वाटलं जरा आपण चेक करू माझ्यात काही कमी आहे का. त्यामुळे त्याने एक चित्र काढलं, रंगवलं आणि ते चित्र चौकामध्ये ठेवलं. शहरात चौक असतात ना बघा, आपल्याकडे चौक आहे, त्या चौकामध्ये ते चित्र ठेवलं.
आणि त्याने चित्र ठेवून त्या चित्राच्या खाली एक मजकूर लिहिला. त्या मजकुरामध्ये त्याने लिहिलं की वरती मी काढलेलं चित्र, त्या चित्रामध्ये जर कुणाला त्रुटी आढळून आली तर त्या ठिकाणी खून करा. खून म्हणजे फुली मारा. त्यानं सकाळी ते चित्र ठेवलं आणि तो घरी गेला. संध्याकाळी पुन्हा ते चित्र पाहण्यासाठी घरी घेऊन जाण्यासाठी आला तर त्यानं पाहिलं, त्यानं काढलेलं चित्र गायब झालं होतं. एवढ्या फुल्या मारल्या होत्या त्याच्यात. कारण मजकूर काय लिहिला होता, ज्याला कुणाला मी वरती काढलेल्या चित्रामध्ये त्रुटी आढळेल जिथे कुठे तिथे फुल्या मारा. तर फुल्या मारा म्हटल्यावर, त्रुट्या काढा म्हटल्यावर बिलकुल चित्राचं बेचित्र झालं. चित्र होत्याचं नव्हतं झालं, गायब झालं. एवढ्या त्रुट्या लोकांनी काढल्या. त्यानं चित्र घेतलं आणि बारीक तोंड करून घरी चाललं होतं. जाता जाता त्याच्या मनात विचार आला, बा आपला मित्र राहते इथे रस्त्यात, जरा त्याच्याकडे जाऊन चर्चा तरी करू. मी तर स्वतःला फार हुशार समजत होतो. मग हे चित्र कसं काय चुका काढल्या लोकांनी. तर ते मित्राकडे गेला, त्यानं दाखवलं चित्र आणि त्याने सांगितलं की रे मित्रा, मी स्वतःची परीक्षा घेण्यासाठी चित्र काढलं, त्याच्या खाली असा असा मजकूर लिहिला आणि पाहतो तर काय बघ, माझ्या चित्राला पूर्ण गायब केलं. एवढ्या चुका काढल्या, त्रुट्या काढल्या लोकांनी. त्याचा मित्र जरा हुशार होता त्याच्यापेक्षा. त्याचा मित्र त्याला म्हणाला, तू अजून एकदा असंच चित्र काढ, मजकूर मी लिहितो. मग त्यानं चित्र काढलं आणि मजकूर आता त्याच्या मित्राने खाली लिहिला आणि त्या मजकुरात लिहिलं त्यानं की वरती मी काढलेल्या चित्रामध्ये जिथे कुठे ज्याला कुणाला त्रुटी आढळून येईल, म्हणजे चूक दिसेल, ती चूक दुरुस्त करा. ते चित्र ठेवलं मग चौकात. मग पुन्हा यानं संध्याकाळी येऊन पाहिलं, चित्र तेच होतं. चित्र जशास तसं होतं. कुठं फुली नाही, खून नाही, त्याला मोडलं नाही, दुरुस्ती नाही. यानं आश्चर्यचकित झाला. हा पुन्हा निघाला मित्राकडे आणि मित्राला विचारलं यानं की हा तर चमत्कारच झाला. कसा काय चमत्कार झाला म्हणे. तर त्याचा मित्र म्हणाला, तो जरा सुज्ञ होता, हुशार होता. तो मित्र म्हणाला की अरे मित्रा, समाजामध्ये जे लोक असतात, समाजातले लोक, समाजातल्या लोकांची एक प्रवृत्ती असते, चुका लवकर दिसतात. चुका लवकर दिसतात. चुकांवर चर्चा होते जास्त, पण त्या चुका दुरुस्त कशा करायच्या याचं कोणाला काही पडत नाही. आणि त्यामुळे चुका काढणं, चुका दुरुस्त करणं, चुकांवर चर्चा करणं हे फार सोपं आहे. पण चुका दुरुस्त करणं, त्याच्यासाठी उपाय कौशल्य वापरणं हे मोठं अवघड आहे. आणि मला वाटतं जेवढे धम्म कार्य करणारे भिक्खू आहेत किंवा बाबासाहेबांचे भीम योद्धे आहेत, चळवळीचं काम करणारे, ते त्या दुसऱ्या मित्रासारखे आहेत. शहाणपण म्हणजे त्याने सांगितलं की उपाय कौशल्य म्हणजे चुका दुरुस्त करता आल्या पाहिजे. पण चुका दुरुस्त करणारे फार थोडे असतात आणि चुकांवर चर्चा करणारे, चुकांची निंदा करणारे फार जास्त असतात. म्हणून बांधवांनो, माता पित्यानो, तुम्ही कोणत्या प्रकारात मोडता हे फार महत्वाचं आहे. कारण बाबासाहेबांनी जबाबदारी तुम्हालाही दिली, आम्हालाही दिली. आणि म्हणून घरीच पाय आदळून घेणं, हे बरोबर नाहीये, ते बरोबर नाही, हे काम करत नाही, ते काम करत नाही, असं म्हणणं वेगळं आणि आपलं जीवन समर्पित करणं वेगळं आहे. आणि त्यामुळे दुसऱ्याच्या चुका तर आपल्याला सहज दिसतात, पण आपल्या चुका आपल्याला दिसत नाही. एक बाबासाहेब जन्माला आले, त्यांनी प्रचंड काम केलं बघा. जर ठरवलं आपल्या लोकांनी तर काय नाही करू शकत. आपले लोक काहीही करू शकतात, परंतु आपल्या लोकांकडे बाबासाहेबांनी फुकटचं दिले सर्व काही, त्याच्यात मशगूल झालेले भरपूर लोक आहे. त्यामुळे त्या लोकांना आपल्या वेळ नाही भेटत बघा. आपली बुद्धिमत्ता खर्च करत नाही. समाजासाठी मी काहीतरी लागतो का देणं हा विचार करत नाही. फक्त स्वतःचं पोट भरणे, स्वतःची नोकरी, स्वतःचं घर याच्यात मशगूल झालेले लोक आपल्याला पाहायला भेटतात. आणि त्यामुळे तुम्ही त्यांच्यापैकी नसायला पाहिजे. यासाठी म्हणून हा वृत्तांत तुम्हाला मी छोटासा सांगितलेला आहे. तुम्ही सुज्ञ आहात. भंतेजींचं काम खूप महान आहे. आमचे धम्मसेवक भंतेजी पण आहेत मुळाव्याला बघा. तुम्ही पाहिलं तर
आज महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मी अभिमानाने सांगेन, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे भिक्खू तुम्हाला दिसतात सर्वत्र महाराष्ट्रभर, त्यात सर्वाधिक भिक्खू एक तर मुळाव्याच्या खाणीतून तयार झालेत आणि दुसऱ्या नंबरला मला वाटतं या पूर्णेच्या खाणीतून पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर यांच्या मार्गदर्शनात तयार झालेत आणि त्यामुळे भंतेजींचं आपण टाळ्यांच्या गजरांमध्ये कौतुक केलं पाहिजे. मी हा दृष्टांत मुद्दाम सांगितला कारण जर समजा एखाद्या भिक्खूनं भोजन करायचंय झोपायचं, भोजन करायचंय झोपायचंय, समजाची गोष्ट असेल कोणी असं तर ते नाव ठेवत नाही त्यांना, काय तर ते म्हणतील बाबा मला गोळी घालता की काय. समजा कोणी असेल, भंतेजीने तसं केलं असतं किंवा जे काम करणारे भंतेजी लोक आहे त्यांनी जर समजा ठरवलं की भोजन देतात लोक, भोजन करायचं आणि झोपायचं, काहीच काम करायचं नाही, तर कोणी मालक आहे का मालक? तसं पाहिलं तर कोणी मालक नाही. भंतेजींना मागे मोठा अटॅक आला, त्रास झाला बघा. आताही त्रास होते प्रवासात जेव्हा आम्ही असतो, बिलकुल मानेचा त्रास होते, बसल्यानंतर त्रास होते, पोटाचा त्रास, छातीचा त्रास होते. ग्रहस्थ एखादा असता तर आजारांना घाबरून डॉक्टरच्या सल्ल्यानुसार घरीच थांबला असता. परंतु भंतेजीला पाहतो आम्ही, त्यांचा आदर्श घेतो फिरण्याच्या बाबतीत, धम्मदौऱ्यांच्या बाबतीमध्ये. पायाला जणू काही गाडीला तर भिंगरी असते, जणू काही पायाला भिंगरी बांधलेली आहे. एवढं फिरले बघा महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आणि त्यामुळे धम्माचं काम होत आहे बघा. लोकांना सरळ कसं करावं हे जर कोणाकडून शिकायचं असेल तर आपल्या पूजनीय उपगुप्त भंतेजीकडून शिकावं या मताचा मी आहे, तुम्हाला सांगतो. म्हणून ते काही कुणाची काय म्हणतात त्याला हायगाय करत नाहीत बोलायला. माणसांना सरळ करण्याच्या बाबतीमध्ये त्यांचा हात खंड आहे आणि माणसाने खरंच माणसं घडवता आले पाहिजे, समाज जोडता आला पाहिजे, लोकांना एकत्र करता आलं पाहिजे, धम्माच्या नादी लावता आलं पाहिजे. आज आम्ही एवढ्या वर्षाचं पाहतो बघा, खेड्या पाड्यातले लोक येतात, पूर्णेला एवढे लोक जमतात, पौर्णिमेला रविवारी. ही फार मोठी उपलब्धी आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. काय माहित नाही मला सगळेच येतात की नाही, कारण नगर लय दिसतात बाबा, रॅली तर लय मोठी होते, पण सगळेच इकडे येतात की नाही ते काही माहित नाही आपल्याला. त्याच्या बाबतीत काय अभ्यास केला नाही आपण. गाणी ऐकायला गेल तिला तर कोणी येते, आमच्या इकडे येते, तुमच्या इकडे येते. पण बुद्ध पौर्णिमेला म्हणा, बुद्ध वंदनेला म्हणा, धम्मदेसनेला म्हणा, खरं तर विहार बघा, सुंदर विहार बनवलं भंतेजीने, अत्यंत सुंदर विहार बनवलेलं आहे. म्हणून भंतेजींचं चांगलं काम आहे आणि त्या कामाला आपण सर्वजण सहकार्य करता आणि मोठे मोठे प्रोजेक्ट त्यांचे आहेत. धम्माचल अजेंठाला पण आपल्या लोकांच्या दानातून एवढी मोठी जमीन विकत घेतली भंतेजींनी. देगाव फाट्याला पण काम सुरू आहे, इथेही काम सुरू आहे, लातूरला काम सुरू आहे, बीड, मला वाटतं परभणी, अजून हिंगोली, नांदेड, अनेक ठिकाणी काम सुरू आहे. त्यामुळे असे भिक्खू होणं पण जरुरी आहे बघा. काम करणारे भिक्खू असले पाहिजे. त्यामुळे एका शायरनं म्हटलेलं आहे बघा, कर सको तो अपनी वाणी में कुछ असर पैदा करो. फार कमी लोकांना ही पॉवर मिळते, बोलणं तर कोणाला येते, पण फार कमी लोकांमुळे लोक जुटतात, एकत्र येतात, बसतात, ऐकतात. ती खासियत आपल्या भंतेजीकडे आहे. म्हणून कर सको तो अपनी वाणी में कुछ असर पैदा करो, रुख हवाओं का बदल दे वो हुनर पैदा करो, और तुम्हें सम्मान से जीना है अगर इस देश में तो हर घर में एक अंबेडकर पैदा करो, एक अंबेडकर पैदा करो, एक अंबेडकर पैदा करो. कारण येणाऱ्या जमान्यामध्ये आणि आताही आंबेडकर काही शेजारच्या घरामध्ये, शेजाऱ्याच्या घरात जन्माला यावा अशी अपेक्षा बाळगू नका. कारण सर्व काही संपवण्याचं कटकारस्थान आहे सर्वत्र. रिझर्वेशन संपत आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, या देशामध्ये या आविर्भावामध्ये वावरू नका की कोणी काही करू शकत नाही. मला तुम्हाला निगेटिव्ह बनवायचं नाहीये, बोलायचं नाहीये, पण या आविर्भावात आंबेडकरवाद्यांनो असं राहू नका की कोणी काही करू शकत नाही. या देशामध्ये सत्तेच्या जोरावर कोणी काही करू शकते. त्याचे कितीतरी उदाहरण तुम्हाला आज देशात पाहायला मिळत आहे बघा. तुम्ही जर
सुज्ञ असाल, अभ्यासक असाल, तुम्ही चळवळीचा आलेख वाचणाऱ्यांपैकी असाल तर, आणि म्हणून जागी असलो पाहिजे, आपण अभ्यास करणारे असलो पाहिजे. आपल्या मुलांना केवळ शिक्षणच देऊ नका, तर शिक्षणाबरोबर धम्माचा संस्कारही द्या. धम्मासाठी मुलांना घडवा, कारण धम्म जर टिकला तर बाबासाहेबांचं काम पुढे आणि पुढे जाईल. भारत बुद्धमय करण्याचं स्वप्न बाबासाहेबांनी पाहिलं. खरं तर कागदोपत्री भारताला बाबासाहेबांनी बुद्धमय बनवलं, पण आचरणिक दृष्ट्या बुद्धमय बनण्यासाठी आपण घराघरातून आदर्श बौद्ध कुटुंब तयार केलं पाहिजे. बघा, भिक्खू तर आपल्या मुलांना देतील न देतील माहित नाही, पण मला वाटतं हे वरती बसलेल्यांपैकी जेवढे भिक्खू झालेले आहेत, एकदा त्यांच्या मायबापांसाठी तुम्ही टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण हे आर्थिक दान किंवा अजून कोणतं दान देणं सोपं आहे, पण आपला मुलगा देणं किंवा एखाद्या भिक्खूनं लहानपणापासून आपलं जीवन समर्पित करणं, तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही कोणी समजत असाल एवढी सोपी गोष्ट नाहीये. तुम्ही कल्पना करू शकत नाही. तुम्हाला हे वर्करणी दिसत असेल, फ्रेश चेहरे, प्रसन्न चेहरे, परंतु काम करताना फार त्रास होतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे असंच उगाच बोलत नाहीये, सरसकट कोणावर आरोप करत नाही, पण काम करताना इतर धर्मगुरूंच्या तुलनेमध्ये धम्माचं काम करताना सर्वाधिक त्रास जर कोणत्या धम्मगुरूला होत असेल आपल्या देशात, तर त्यामध्ये नंबर 1 ला आहे बौद्ध भिक्खू. तुमच्या माहितीसाठी सांगतो, प्रचंड त्रास होतो. हा शारीरिक मानसिक त्रास होतो, परंतु काम करताना अडथळे होतात बघा निर्माण, प्रचंड त्रास होत असतो. आणि त्यामुळे तुम्ही आपल्या मुलांना एक तर भिक्खू बनवा, नाही बनवता आलं तर ज्यांनी भिक्खू आपल्या मुलांना बनवलाय त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करा. नाही तर कोरडात जय भीम बोलो आणि किधर भिचे, जय भीम बोलो कुछ भी करो, काय कामाचा जय भीम तो, पंचरंगी पट्टी गळ्यात घालून, निळा फेटा घालून जय भीम फक्त म्हणते इथून. तो कोरडा जय भीम काही कामाचा नाही. कामाचा जय भीम असला पाहिजे, बिना कामाचा जय भीम नाही. आणि फक्त जय भीम म्हणल्यावर काम होणार नाही, तर प्रत्यक्ष काम करावं लागेल, आपल्याला झिजावं लागेल, खपावं लागेल. बाबासाहेबांनी आपल्या मुलाबाळांचा त्याग केला. बघा, राजरत्न गेला, इंदू गेली, रमेश गेला, गंगाधर गेला, रमाई तरुणपणामध्ये गेली. बाबासाहेबांनी पर्वा नाही केली. पाय फ्रॅक्चर झाला होता, डायबिटीज होता, बीपीचा त्रास होता, मणक्याचा त्रास होता, अर्ध डोके दुखीचा त्रास होता बाबासाहेबांना. बाबासाहेब घरात बसले नाही. अनंत उपकार त्या महामानवाचे आपल्यावरती आहेत, म्हणून आपण फुकटचं खाणाऱ्यांपैकी नसायला पाहिजे. आणि त्यामुळे बघा, 3 मुले मुलगी पत्नी मातीमध्ये गेली, 3 मुले मुलगी पत्नी मातीमध्ये गेली, तरी त्या युगंधराने पर्वा नाही केली, तरी त्या युगंधराने पर्वा नाही केली. 3 मुले मुलगी पत्नी मातीमध्ये गेली, तरी त्या युगंधराने पर्वा नाही केली पर्वा? बिलकुल पर्वा केली नाही. आणि त्यामुळे बाबासाहेबांची कुर्बानी, बाबासाहेबांचं समर्पण, बाबासाहेबांचा त्याग महान आहे. त्याचं फक्त गुणगान गाणं, फक्त जय जयकार करणं पुरेसं नाहीये. माझ्या आयांनो, माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, बाबांनो, फक्त जय भीम काही होणार नाही. तुम्हाला त्याग करावा लागेल. आपल्या संपत्तीचे 4 हिस्से करावे लागतील. धम्मकार्यासाठी कमाईचा 20वा हिस्सा धम्मकार्यासाठी दान द्यावा लागेल. धम्मासाठी पुढे यावं लागेल, धम्मकार्य करण्यासाठी पुढे यावं लागेल. पंचशील किमान पाळावं लागेल. या 68 वर्षांमध्ये आपल्याला जर दारू सोडता येत नसेल तर आपण कसले बौद्ध? या 68 वर्षांमध्ये तंबाखू खाणं सुटत नसेल तर कसले बौद्ध? या 68 वर्षांमध्ये अंधश्रद्धेला सोडणं जर जमलं नसेल तर कसले ते बौद्ध? या 68 वर्षांमध्ये तुम्हाला किमान रविवारी विहारात येणं जमत नसेल तर कसले बौद्ध? तुम्हाला सांग.
म्हणून फुकटचं खाणं पचत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, पचेल काय? व्यवहारात म्हणतात बघा, फुकटचं खाणं पचत नाही. मग ते आम्ही असो की तुम्ही असो, बाबासाहेबांनी भरभरून दिले आपल्याला. फुकटचं खाणं पचत नाही, त्यामुळे बाबासाहेबांचं फुकटचं खाऊ नका. काम करा, जबाबदारी सांभाळा. धम्मरथाचं तुम्ही सुद्धा दोन चाकी आहात. समोरचे भिक्खू आणि भिक्खुनी हे दोन चाक आहेत, आणि पाठीमागचे उपासक आणि उपासिका हे दोन चाक आहेत. म्हणजे एकूण 4 चाक परस्पर अवलंबी आहेत, डिपेंड आहे एकमेकांवरती. भिक्खूंना उपासकांची गरज असते धम्म प्रचारासाठी, आणि उपासकांना सुद्धा भिक्खूने धम्म सांगण्याची गरज असते. सम्राट अशोकाचा मोठा आदर्श आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. 84,000 चैत्य स्तूप लेण्या विहार त्याने निर्माण केले. स्वतःची मुलगी संघमित्रा भिक्खुनी संघामध्ये दान दिली. स्वतःचा मुलगा महेंद्र नावाचा भिक्खू संघामध्ये दान दिला, आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार केला त्याने देश विदेशामध्ये. खूप मोठं काम सम्राट अशोकाने केलं बघा. चीनचे 3 भिक्खू भारतात आले. भारतातील बुद्ध धम्माचा त्यांनी अभ्यास केला, लेखाजोखा लिहिला, आणि इथे जो काही बुद्ध धम्म होता त्याचं लिखित स्वरूपामध्ये त्यांनी पुस्तक तयार केले. आणि म्हणून आज आपण पाहतोय बुद्धगया, श्रावस्ती, लुंबिनी, कुशीनारा हे जे काही आपल्याला दिसते आहे, हे खरं तर 3 चिनी प्रवासी भिक्खू, सम्राट अशोक, नंद घराणं, कनिष्क राजा हे जे काही बौद्ध लोक होऊन गेले, यांच्यामुळे ते उपासकच होते, भिक्खू पण होते आणि उपासक होते. त्यांनी आपली जबाबदारी सांभाळलेली आहे. तुम्ही थायलंड, श्रीलंकेमध्ये जर गेले तर तुम्ही पहा काय लोकांचं समर्पण आहे बघा. त्या भिक्खूंचं पण समर्पण आणि त्या उपासकांचंही प्रचंड समर्पण आहे. पण आपल्याकडे तसं दिसत नाही बघा. विहार ओस पडलेले दिसतात काही काही ठिकाणी. बाबासाहेबांच्या पुतळ्यावर धूळ दिसते बघा बऱ्याचदा. जयंतीला घातलेला हार सुकून जाते, वाळून जाते काही काही ठिकाणी, तोही काढता येत नाही. घरावरचा झेंडा पूर्ण फिकट पडलेला दिसतो. कधी कधी गाडीने प्रवास करतो धम्मप्रचारासाठी तर तो फाटलेला झेंडा लोकांना समजत नाही, त्याचा अपमान होते आणि त्या माध्यमातून धम्माचा अपमान होते. पंचरंगी ध्वज असेल धम्माचा किंवा निळा ध्वज असेल, घरावरचा असेल किंवा विहाराच्या समोर फडकवलेला असेल, तो फिकट होण्याच्या अगोदर, फाटण्याच्या अगोदर, तुटण्याच्या अगोदर तो आपण बदलवला पाहिजे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, रोज बौद्ध कुटुंबाने सकाळी लवकर उठून आपल्या मुलाबाळांना तयार करून किमान 10 मिनिट दिले पाहिजे. रोज सकाळी आपल्या मुलाबाळांना घेऊन भगवंताच्या मूर्ती समोर बसलो पाहिजे. थोडेसे फुलं ठेवले पाहिजे, मेणबत्ती ठेवली पाहिजे. त्या बाळांना शिकवलं पाहिजे, चला बाळांनो आपण बुद्ध वंदना करूया. बाळ कडू जर धम्माचं पाजलं तर त्याला मोठं झाल्यावर शिकवावं लागेल काय? धम्म शिकवायची गरज पडेल काय? लहानपणापासून जर शिकवलं तर मोठं झाल्यावर शिकवण्याची गरज नाही. पण इकडं लहानपणापासून ते नाही शिकवत, भलतच शिकवते. आणि नंतर मग आम्ही लग्नात वगैरे एखाद्या कार्यक्रमात गेलो, अरहं सम्मा संबुद्धो म्हटलं आणि त्याला वंदन करा म्हटलं की ते मुकत आमच्याकडे पाहते की पोरगी बी आणि ते पोरग बी. त्याला काय ढेकळं कळत नाही. म्हणजे वंदन आम्ही कशाला म्हणतात आणि वंदन कशाला म्हणतात? कारण माय बापानं शिकवलंच नाही. माय बापानं शिकवलं पैसे कसे कमवायचे. बापा विचारूच नका काय काय शिकवत असतील आणि काय काय लेकरं तर माय बापाकडे पाहूनच शिकतात. कोणाकडे पाहून शिकत असतात पोरण पोरी? कोणाकडे? माय बापाकडे पाहूनच शिकतील ना. बघा तुम्ही, तुम्हाला सांगतो, तुमचा अनुभव असेल, तुम्ही संसारिक आहात. जो बाप दारुडा असेल, जो बाप दारुडा असेल, जो बाप तंबाखू खाणारा असेल, ज्या आईचं घरात ध्यान नसेल, 99.99% पोरगान पोरगी त्यांच्यासाठी नाही निघाली तर आपलं नाव बदलून ठेवतो. तुम्हाला सांगतो, कारण पोरं कोणासारखे होतात, पोरी कोणासारख्या होतील, संस्कार कोणाचे होतात? पहिले गुरु कोण आहे मुलांचे? माता पिता. रामजी सुभेदारांनी डोळ्यात तेल घालून बाबासाहेबांना लेकरांना केवळ शिक्षणच दिलं नाही तर मोठ्यांचा आदर कसा करावा,
धर्माच्या प्रती श्रद्धा कशी ठेवावी, संयमशील कसं राहावं, सर्वांना प्रेमाने कसं बोलावं, सर्वांशी कसं वागावं, इतरांचा विचार कसा करावा, रंजल्या गांजलेल्यांच्या कामी कसं पडावं, हे रामजी सुभेदार बाबांनी बाबासाहेबांना बाळकडून पाजलं, लहानपणापासून शिकवलं. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपलं शिक्षण फक्त स्वतःसाठीच भोगलं नाही, तर इथल्या रंजल्या गांजलेल्यांच्या लोकांसाठी बाबासाहेब कामी पडले. बघा, बाबासाहेब म्हणाले, माझं शिक्षण, माझा संघर्ष माझ्या समाजासाठी आदर्श ठरेल. आणि खरोखर आपल्या समाजासाठी बाबासाहेबांचा त्याग, समर्पण, वागणं, बोलणं, उठणं हे आदर्शवत आहे. त्यामुळे बाबासाहेबांचा जो त्याग आहे तो आपण सर्वांनी लक्षात ठेवावा. अशा कार्यक्रमांसाठी सहकार्य करावं, धम्म प्रचार करणाऱ्या लोकांनाही सहकार्य करावं. आपण पुन्हा पुन्हा विहारात येत राहावं आणि ही धम्म चळवळ जी आहे ती गतिमान करण्यासाठी प्रयत्न करावा. आपले कोण, परके कोण याचाही विचार करावा. राजकारणाच्या निवडणुकीच्या वेळेला थोडे थोडे पैसे देऊन जे लोक विकत घेऊ पाहतात आपल्याला, त्यांच्यावरही आपण लक्ष ठेवलं पाहिजे. आपलं मत विकता कामा नये आपण, कारण विकणाऱ्यांपैकी नाही आहोत आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. बाबासाहेबांनी स्वाभिमान आपल्याला शिकवला, तो स्वाभिमान कायम आपण ठेवाल आणि धम्माच्या कार्यामध्ये अग्रेसर व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी आम्हाला पूजनीय भदंत डॉक्टर उपगुप्ताजी महास्तवीर यांनी ही बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. बंदीजींच्या प्रती मी पुनश्च एकदा कृतज्ञता व्यक्त करतो. तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना मी पूर्ण विराम देतो. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.